आलास महाराज सांगतात येऊन नरद्या आता एकच काम कर विचारावे सार सार गोष्टी जगामध्ये काय तेवढाच स्वीकार कर असार गोष्टीचा त्याग कर. आता सार काय सांगितलं सांगतात जीवनामध्ये कोणती गोष्ट सार आहे की ज्याचा स्वीकार केल्यानंतर जीवाचा उद्धार होऊ शकतो अशी कोणती गोष्ट सार आहे. मग ती सार एकच सांगितली महाराज सार 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 विठोबा नाम तुझे सार अन म्हणून निशूळ पाणी नाम साराची सार सार म्हणून शूळ पाणी जपते वारंवार. शूळ पाणी म्हणजे कोण? भगवान शंकर. म्हणजे भगवान शंकर स्वतः नाम घेत आहे. नामाची उगम परंपरा कुठून आहे हो? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आदी बोध गोरक्षासी केला गोर शोळला गहिनी प्रसादे निवृत्त ज्ञान देव सार सोजविले. ते नाम तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येऊन पोहोचू. लक्षात ठेवा तेवढीच गोष्ट जीवनामध्ये सार आहे. बाकी सगळ्या गोष्टी असार आहे. तेवढी जीवनामध्ये गोष्ट काय सार आहे. आणि बाकी प्रपंच हा फुलकट सांगितलेला आहे. ह्याचा अर्थ सोडायचा नाही. याचा अर्थ प्रपंच सोडायचा नाही आहे. म्हणजे तुकोबराने प्रपंच केला नाथाने प्रपंच केला नामदेवाने प्रपंच केला सोडलं नाही. पण भगवंताचं नाम मात्र त्यांनी कधी सुद्धा सोडलं नाही. आता 3 दिवस आपण भगवंताच्या नामाचं वर्णन ऐकलं असेल. प्रभूचं नाव किती मोठं आहे हो. देवाचं नाव किती मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ नाम आहे ज्ञानदेव पुते निवृत्ती पिताडा गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनामुनी वाढ नाम आहे. नामाचा महिमा खूप मोठा आहे सज्जन हो. तुम्हाला सांगू ज्ञानोबासारखा योगी या जगामध्ये झाला नाही. तुकोबरासारखा वैराग्यवान संत या जगामध्ये झाले नाही आहेत. नामदेवासारखा भक्तीचा पुतळा ह्या जगामध्ये झाला नाही. हे ज्ञानाच्या उच्चतम शिखरावरती जाऊन पोचले होते. ज्ञानोबारायांचं ज्ञान बारकं नव्हतं. तुकोबराचं ज्ञान बारकं नव्हतं. नामदेवाचं ज्ञान बारकं नव्हतं. एवढं मोठं ज्ञान होतं या मंडळीचं. पण ही सगळी मंडळी ज्ञानाच्या उच्चतम शिखरावर पोचून पुन्हा खाली आली आणि खाली येऊन जगाला संदेश दिला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सार भगवंताचं नाम आहे. धीर हा शब्द या अभंगातला पहिल्या चरणातला अत्यंत महत्वाचा आहे. धीर पारमार्थिक जीवन जगणाऱ्या माणसाला धीर धरण्याची सवय लागली तो निश्चित साध्यापर्यंत पोहोचू शकतो. पण त्याला काय वेट अँड वॉच बोललं जातं. त्याला वाट बघावी लागते. आज माळ घातली उद्या देवी भेटेल अजिबात सोडून द्याविषयी. आज माळ घातली उद्यापासून कदाचित प्रपंचाचं वाटोळ्याची सुरुवात होऊ शकते. हां तेवढा धीर तुम्हाला पाहिजे. लगेच शेजारीने बोलतो तुम्हाला काय का 5-6 वाऱ्या केलं आळंदी पंढरपूरच्या तुला कंपनी नोकरून काढून टाकला. धीर शब्द महत्वाचा आहे. तुम्हा आम्हाला जो नाम मिळाला तुमच्या आमच्यापर्यंत जी परंपरा आली तुकोबरा यांच्याकडून नामदेव यांच्याकडून ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून तुकोबराला अनुग्रह कुठं झाला हो? कोणत्या ठिकाणी झाला अनुग्रह? कुठं? उत्तम नाही तुकोबराला अनुग्रह झाला तो कोणत्या अवस्थेमध्ये झाला? स्वप्नावस्थेमध्ये. बरोबर आहे. स्वप्नामध्ये मंत्र दिला राम कृष्ण हरी. कुठं दिला मंत्र? स्वप्नामध्ये मंत्र दिला. आता मला सांगा स्वप्नामध्ये दिलेल्या मंत्रावरती तुकोबरायांनी हरिभजनी हे धवळले जगन चुकविला लाग कडी काळास. कुठं मंत्र मिळाला?
स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये मिळालेल्या मंत्रामध्ये त्याने पूर्ण विश्व भजनाने ढवळून टाकलं. धीर. तुकोबरायांचा छळ झाला देवगावामध्ये, माघारी उडून तुकोबराने बघितलं नाही. स्वप्नामध्ये मिळालेल्या मंत्रावरती आणि स्वप्नामध्ये देवगुरु म्हणून आले. बाबाजी आपुले सांगू दिले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. आपण तेच मंत्र म्हणतो ना, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण मंत्र दिला राम कृष्ण हरी. हा कुठे दिला? स्वप्नामध्ये. आपली स्वप्न डोळ्यासमोर आणा. आपल्याला पडलेली स्वप्न जगाला सांगू सुद्धा वाटत नाही. असली स्वप्न आपली. कधीतरी शहाणं स्वप्न आपल्याला पडलंय का? का शहाणं स्वप्न ही अवस्था लक्षात ठेवा तुम्ही. स्वप्न कधी पडतो? झोप कधी लागते? कोण सांगेल घातला उठून आणखी वेळेला झोप लागते? कोणाला सांगता येणार नाही. झोपेची अवस्था नेमकी काय आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. तो एवढं सांगेल 10 वाजता अंग टाकलं, झोप कधी लागली माहिती नाही. म्हणजे झोपेची अंतिम वेळ ही कुणाला माहिती नाही. आणि झोपेच्या अंतिम वेळेला मन जे विचार करतं त्या विचाराप्रमाणे आपली रात्र चालू होते. सोबत तत्वज्ञान. झोपेच्या अंतिम टोकाला मन ज्या गोष्टीचा विचार करतं, मन शरीरात कुठे नेमकं सांगता येणार नाही. मन झोपेच्या वेळेला अंतिम टोकाला जे विचार करतात त्या विचाराप्रमाणे रात्रीचा प्रवाह चालू होतो आणि मग त्या पद्धतीचे आपल्याला स्वप्न पडतात. दिवसभर जो विचार आपण करू तोच विचार रात्री स्वप्नामध्ये येत असतो, मनामध्ये येत असतो. आणि त्याप्रमाणे तुकोबरायांचं काय, दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, दिवस की रात्री अखंड लागलीशी प्रीती. तुकोबराय जर दिवस रात्र भगवंताचं चिंतन करत असतील तर त्यांच्या स्वप्नात काय येऊ? दिवस स्वप्नात येणार का दुसरं काय स्वप्नात? त्या ह्याच्याजवळ चिपळूण जवळ एक उंबळी नावाचं गाव आहे. आता डेव्हलप झाला एरिया पूर्ण कोकणाचा, पण तो अत्यंत म्हणजे खडतर प्रवास. तो 1982 गोष्ट होते. तुम्हाला तुम्ही ध्यान देऊन ऐका. 1982 शंकराच्या मंदिरात कीर्तन होतं आणि त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला की तुकोबरायांचं स्वप्न काय असेल, काय स्वप्न पडलं असेल. हरिभजनी ये दवळले जग चुकवेला लाग कळी काळाचा, कोण्याचं सांदनाचा न लगे पण करणे केला त्याग देवबुद्धी. देवबुद्धीचा त्याग केला, कोणतं साधन नाही काय नाही. आणि तेवढ्यावरती हरिभजनी हे धवळले जग आणि चुकवेला लाग कळी काळाचा. काळाला जवळ याची ताकद नाही एवढी साधना तुकोबरायांनी केली, फक्त नामचिंतनाच्या जोरावरती. ते शंकराच्या मंदिरात कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर सकाळची एस टी होती यायला 6ची. तर संयोजकाला म्हटलं की मी काय आता कोणाच्या घरी झोपायला येत नाही, मी इथंच मंदिरात झोपतो आणि माझा मी इथून एस टी जाईल सकाळ कॉल जवळ आहे. नाही म्हणले इथं नका झोप म्हणली, तर बाजूला स्मशानभूमी आहे, आज अमुषी आहे म्हणले आणि भूतं बितं येतात तिथे असं लोक सांगतात म्हणले. तर आणखी भीती वाटली. कसं काय म्हणले, कोणतरी माणूस मला झोपायला द्या म्हणले. आता इथं कोण रात्री झोपत नाही म्हणले, आता तरी पण द्या ना कोणतरी. पण तिथं कामाला एक गडी होता त्यांच्यात कामाला, त्याला उठवाय गेले, झोपेत होता, गाढ झोपेत तो. त्याला दणकन उठवलं तर पहिल्या त्यांनी शिव्याच दिल्या उठल्या उठल्या. नंतर मालकाकडे बोलल्या, मालक तुम्ही बरं बरं म्हणले. काय नाही म्हणले, बुवाबरोबर झोपायला जा मंदिरामध्ये. आणि ते उठला, माझ्याकडे रागानेच त्याने बघितलं. झोपेतनं, कारण झोपेमध्ये मनुष्य ब्रह्मानंद भोगत असतो, पण झोपेतनं त्याला डायरेक्ट कधी उठवायचा नसतो त्या माणसाला. मग ते आनंद भोगत असेल झोपेमध्ये, एखादं स्वप्नही त्याला पडलं असेल कदाचित. आणि तो उठला, त्याने रागाने बघितलं, म्हणले तुला काय कोणाच्या घरी झोपायला जायला जमत नाही का म्हणलं. बुवा ते लहान होतं मी, 22-23 वर्ष वय होतं मला त्यावेळेस. म्हणलं चला आता काय पर्याय नाही, मला सकाळ लवकर जायचं आहे. ते रागातच आलं, तिथं खाट टाकली, ती खाटावर मला दिली जागा. तो उशी दिली एक मला उशाला, त्यांनी ती चटई टाकली, एक दगड घेतला उशाला झोपला. गाढ झोप लागली. 12ला आमची कंप्लीट गाढ झोप लागली. आणि साधारणपणे रात्रीच्या 3-3:30 वाजले असतील बघा. रात्रीच्या 3:30 तो आरडला. तुम्ही घाबरला. ती पोरगी माघारीच फिरली बारकी. तिला वाटलं मनपाव कोणतं संकट. एवढ्या जोरानं तो आरडला, तुम्हाला सांगतो शपथ घेऊन घडलेली घटना. एवढ्या जोरानं आरडला आणि मी पळ सुटलो चडीवच. मी कुठं पळावते मला कळना. माझी पिशवी तिथं, धोतर तिथं निवडून काढून ठेवला. मी चडीवच होतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं उन्हाळा होता आणि पळायला सुरुवात केली मी. पळत असताना मला कळना कुठं जायचं नेमकं. ते त्या मंदिरात 3 प्रदक्षिणा मारल्या. ह्यानी एवढा दगड डोक्यात घेतला ना माझ्या मागं पळत. आता म्हणलं संपला आपला खेळ. आता पुढच्या वर्षी पुण्यतिथीचा कार्यक्रम बहुतेक इथंच आपला होता. 2 चक्कर मारल्यानंतर तो जागा दगड फेकून त्यामुळे बो इकडे म्हणले, घाबरू नको म्हणले, मला स्वप्न पडलं होतं. आणि त्या स्वप्नामध्ये म्हणले आमची
जमिनीची भांडणं चालली ती बांधावर ना. तो आमचा एक चुलत भाऊ आणि मी आम्ही दोघं बांधाव होतो म्हणले. आणि ते भावाला म्हणले राग आला, त्याने एवढा दगड घेतला. आता म्हणलं आपल्या डोक्यात घालणार म्हणजे त्याने घातला, आपण का घालू नये म्हणून माझ्या उशाला तेवढा तो उचलला. म्हणला तू उठलाच नशीब, जर तू उठत नव्हता तुझा कार्यक्रम येतच होता. आम्ही जातो आता पाऊस द्यावी. मला सांगायचं आहे यातनं त्याचं स्वप्न जगाचा घात करू शकतं आणि तुकोबराचं स्वप्न जगाचा उद्धार करू शकतं. ही ताकद आहे त्या लक्षात. माझ्या तुकोबराच्या स्वप्नामध्ये एवढी ताकद आहे, जगाचा उद्धार करण्याची क्षमता माझ्या तुकोबराच्या स्वप्नामध्ये आहे. पण ही क्षमता कधी तयार झाली, ही क्षमता आली कधी? ज्यावेळी त्यांनी धीर धरला त्यावेळी क्षमता आली. ज्यावेळी तुकोबरायांना मंबाजी मोहाने काठीने मारलं, ज्यावेळी तुकोबरायांची गाडावरून धिंड काढली, ज्यावेळी तुकोबरायांचं पवित्र गाथा इंद्रायांच्या डोहामध्ये बुडवली, त्या दिवशी तुकोबरायांचा विचार केला असता की ज्या समाजाने मला खूप छळलं त्या समाजासाठी ही गाथा वरती आणून करू तरी काय नेमकं. तुम्ही आम्ही गाथेचं भजन करू शकू नसतो, गाथेचं पारायण करू शकू नसतो. ज्या माझ्या ज्ञानोबरायांना झोळीमध्ये पीठ टाकण्याची माती टाकली, मांडं वाजायला आणलेलं खापर त्यांनी फोडून टाकलं विसोबा खेचराने, पायाने रगडलं, पीठ रगडलं पायाने. ज्ञानोबराय रडत रडत घरी आले. वाईट वाटलं ज्ञानोबराला, दुःख झालं ज्ञानोबरायला. ज्ञानोबराय कोण होते? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. डोळ्यातून अश्रू आले ज्ञानोबरायांच्या आणि ज्ञानोबराय ताटीच्या आतने जाऊन ताटी बंद करून बसले. काय वाटलं असतं ज्ञानोबरायाला? मुक्ताईने चौकशी केली, दादा गेला कुठं नेमका? निवृत्तादाने सांगितलं दादाला आळंदीत कुणीतरी काहीतरी बोलले म्हणून दादा ताटीचं दार बंद करून बसलेलं आहे. मुक्ताईला चिंता वाटली. मुक्ताईला वाटलं जर दादा आतमध्ये बसला तर जगाचा उद्धार कोण करणार नेमका? कारण जगाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार असतो. मुक्ताई जवळ गेले आणि हाक मारली, दादा बाहेर या. ज्ञानराजाने सांगितलं मी बाहेर येणार नाही, आता मला खूप छळलं समाजाने, मला तोंड पाहिजे इच्छा नाही, बाहेर येणार नाही. मुक्ताबाईने टिचकी मारली आणि सांगितलं दादा तुम्ही योगी आहात, लक्षात ठेवा. आणि योग्याची व्याख्या अशी आहे, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा. चाहे अपराध जनाचा, चाहे अपराध जनाचा, आणि साही अपराध जनाचा. तुम्ही योगी आहात आणि योगी पावन मनाचा असावा लागतो. जगाच्या अपराध त्यांनी सहन करायचे असतात. जग जरी झाले म्हणी तरी संती सुखे व्हावी पाणी ताते उडा ज्ञानेश्वरा. जग वनव्यासारखं झालं असतं तर संतांनी पाण्यासारखं व्हायचं असतं. दादा जगाचा उद्धार करण्यासाठी आपण आलो आहोत, तुम्हाला आतमध्ये बसून चालणार नाही. चिमुकल्या मुक्ताबाईने हा शब्द वापरला नसता तर ज्ञानेश्वर आपल्या हातात आली नसते. लक्षात ठेवा, साधू संतांनी खूप सहन केलं, खूप भोगलं आणि याचंच नाव धीर आहे. धीर सोपी गोष्ट नाही. ह्यांची ताकद बारकी नव्हती. करतो म्हणणे आता करतो तुमची भगवंताची ताकद होती, ही त्यांची ताकद होती. लक्षात ठेवा तुम्ही, सृष्टीचा नियम आहे, वरती टाकला दगड खाली पडणार, पाण्यात टाकला दगड बुडणार. हा सृष्टीचा नियम आहे. कुणी तयार केली सृष्टी ही? म्या बोले विल्या वेदू बोले, म्या चाले विल्या सूर्य चाले, म्या आले विल्या प्राणू आले, जो या जगात हे चालत. पर्वती बैसकानं संडावी, समुद्र ढेखानं ओलांडावी, पृथ्वी या भूती व्हावी ही आज्ञा माझी. तुझी आस तुझी आस बोलने
सूर्यासी चालणे ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी सूर्यासी चालणे सूर्यासी चालणे ब्रह्मांडाचा धनी टाळ्या वाजवा इकडे यांच्यासाठी वा त्या बात तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे वेदाशी बोलणे तुझ्या सत्ते ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी हे वर्म जाणून असंच आहे ना शरण आलो. ब्रह्मांडाचा धनी कोण आहे? तो आहे. तो म्हणजे कोण? देव. देव म्हणजे कोण? ज्याला काहीच नाही त्याचं नाव देव. ज्याला आहे नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, जमीन नाही, जुळ नाही, शेती नाही, वाढ नाही, काहीच नाही त्याचं नाव देव. तो निर्गुण निराकार अवस्थेमध्ये आपला कार्यक्रम करेक्ट पार पडतो. निर्गुण निराकार अवस्था. वृक्षाचे पान हालेची सत्ता राहिली अंता मग कोटी दे कवी आहे कवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. जो बघायला लावतो, जो ऐकायला लावतो, जो बोलायला लावतो, जो चालायला लावतो, त्याचं नाव भगवान परमात्मा आहे. आणि तो दिसत नाही हे विशेष आहे. आणि तो कळतो कधी? ज्यावेळेस असं बोलतात ना, असं बघतात आणि असं बघतात हात लावून पोट हलते का, त्यावेळी बोलतात आता ह्यात काय नाही राहिला, राम राहिला नाही. हा निर्गुण निराकार अवस्थेमध्ये आपला कार्यक्रम करेक्ट पार पाडतो तो भगवान परमात्मा. ती ताकद त्यांनी साधू संतांकडे अर्पित केली आहे. त्याला शक्तिपात असं बोललं जातं. शक्तीचं एका दृष्टीने शक्तीचं पतन होतं आणि एका दृष्टीने शक्तिपात केला जातो. म्हणजे जसा स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण परमहंसांनी शक्तिपात केला, आपल्याजवळ असणारी सगळी शक्ती स्वामी विवेकानंदाला देऊन टाकली आणि रामकृष्ण परमहंस म्हणले की मी आता फकीर झालो, आता माझ्याजवळ काही राहिलं नाही, मी दिले ते सगळं तुलाच दिलेलं आहे. आणि मग हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व शिवगोजी धर्मशिरामध्ये केलं. ज्या वेळेला ज्या काळामध्ये त्या अमेरिकेमध्ये आपल्या लोकांना, इंडियन लोकांना तुच्छ समजलं जात होतं. तुच्छ म्हणजे तिथं बोर्ड लावले जायचे हॉटेलवरती, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट दिस हॉटेल. या हॉटेलमध्ये इंडियन माणसाला कुत्र्याला परवानगी नाही. तिथं स्वामी विवेकानंदाने आपलं रामकृष्ण परमहंसाची मशीन स्थापन केली. चला आपला विषय तो नाही आहे. आपला विषय हे आहे की भगवान परमात्मा किती मोठा आहे. ती सगळी ताकद, ती सगळी शक्ती यांना दिलेली आहे बाबा देवाने. मग धीर शब्दावरती बोलतोय. लक्षात ठेवा, परमार्थ मार्गामध्ये धीरच धरावा लागतो. धीर धरला तरच परमार्थामध्ये आम्हाला आनंद समाधान मिळू शकतं. आणि ज्याने कोणी माळ घातली की माझं बरं होईल म्हणून, तर त्याचं ते कधीच बरं होणार नाही. बरं होण्याचा आणि वारकरी बनण्याचा, बरं होण्याचा, भजन करण्याचा, बरं होण्याचा, वारी करण्याचा, बरं होण्याचा, कीर्तन करण्याचा, बरं होण्याचा, पारायण करण्याचा अजिबात संबंध नाही. आणि जर तो संबंध असता तर माझ्या तुकोबरायाचा अगोदर बरं केलं असतं, माझ्या ज्ञानोबरायाचं अगोदर बरं केलं असतं. ह्यांचं बरं केलं नाही हो महाराज. काय बरं केलं सांगा ना. खोपला पाटील गावचे लोक आता माझं भीक कोण घाली. काय बरं केलं सांगा ना तुम्ही तुकोबरायांचं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे आजूकारे दिवाळे, बरे आजूकारे तेरागे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरी या दुष्काळी पिढा गेली. पिढा शब्द कोणाला वापरलाय? तुकोबरायांनी पिढा हा शब्द कोणाला वापरला आहे? महाराज कोणाला वापरला पिढा शब्द? अहो पिढाच आहे ना, ती सोपं आहे का? तुकोबरा सांगतात बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरी या दुष्काळे पिढा. तुकोबरायांची पत्नी दुष्काळामध्ये वारली, तुकोबरा तिला पिढा बोलतायत. का? दुष्काळामध्ये माझ्या घरातलं खातं तोंड एक घेऊन गेला तेव्हा फार चांगलं झालं.
एका भाकरीमध्ये 4 जेवत होतो, त्यातली एक घेऊन गेला असतो. आता 3 कोरा आम्हाला एक चतकुर भाकरी आणखी तुकडा आम्हाला वाढेल. बरे झाले देवा, निघाले दिवाळी बरी या दुष्काळी पिढा गेली. आपल्या जीवनात आलेल्या अपयशाचा आपण देवाला दोष देतो. तुकोबराया देवाचं कौतुक करतात. बरे झाले देवा, हे तू केलं चांगलं झालं देवा. आणि आपलं वाईट झालं कोणाचं तर आपण देवाला काय बोलतो. परवा एखाद्या मैताला गेलो, मैताला जाताना घरी गेलो, सांत्वनासाठी जातो ना आपण घरी बसायला. बरं गेल्या वेळेला बाईनं रडायला सुरुवात केली. महाराज, देवाच्या कीर्तीचं आम्ही काय वाटोळं केलं होतं, शिवी देऊन देवाला. का त्याला आम्हाला सुखी संसार बघवलं नाही माझा. काय त्याचा सुखी संसार बघवायचा संबंध येतो सांगा ना. तुमचा सुखी संसाराचा आणि त्याचा काय संबंध येतो. अहो त्याच्या पाठीमागे भाऊ बारके आहेत का सांगा ना तुम्ही. देवाच्या पाठीमागे भाऊ बारके आहेत का. सामान्य अवतार धारण केल्यापासून अवताराची समाप्ती करेपर्यंत आम्हाला सुख नावाचा शब्द सुद्धा ऐकायला मिळाला नाही. इतकं दुःख भोगावं लागलं. पण लक्षात ठेवा, साधू संतांच्या बाबतीत जर तुम्ही सांगाल ना, साधू संतांनी जगाला उपदेश करताना प्रापंचिक जीवन जगत असताना येणाऱ्या संकटावरती मात करत तुम्ही पुढे चाला हा संदेश दिला. म्हणजे ते संकट त्यांना आले नाहीत असं नाही. मला सांगा, जो माणूस मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो तो मरू शकतो का. ह्याचा अर्थ त्याकडे विद्या आहे. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची विद्या त्याच्याकडे आहे ना. सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं ना. माझ्या ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. मग मला सांगा, ज्ञानोबरा अशी कितीतरी माणसं जिवंत करू शकली असतील, पण नाही, सृष्टीच्या नियमाव्यतिरिक्त त्यांना जाता नाही आलं. तैस येण्याची शरीरा येणे सरी किंबहुना ये झाले चिराग. पण जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे जावं लागतं. प्रसंग आला म्हणून चमत्कार तयार केला त्यांनी. चमत्कार करायचा म्हणून अजिबात चमत्कार केला नाही. जर चमत्कार करायचा म्हणून चमत्कार केला असता, चमत्कारची मालिका तयार केली असती. रेडा फक्त एकच बोलवला, लक्षात ठेवा. बाकी रेडे बोलवले नाहीत. फक्त सच्चिदानंद बाबालाच जिवंत केलं, बाकी लोकांना जिवंत केलेलं नाही. ही ताकद आहे त्यांची, लक्षात ठेवा. ही ताकद येईपर्यंत त्यांनी धीर धरला. गेले नामदेवाच्या कीर्तनामध्ये गाय कापली हो. बादशाह तिथं गाय कापली अंधळी कीर्तनामध्ये. विचार करणारी गोष्ट आहे ना. किती दुःख भोगत, किती दुःख, कल्पनेच्या बाहेर. फिरविले देऊळ जगा माझी क्या, फिरविले देऊळ फिरविले देऊळ जगा माझी यारी, फिरविले देऊळ जगा माझी यारी, फिरविले देऊळ जगा माझी क्या, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी यारी, फिरविले देऊळ जगा माझी यारी. देवाती तुझ प्याला देवाती नामदेवराय पंजाब प्रांतामध्ये गेले. गुरुद्वारामध्ये भजन करायची सुरुवात केली. भजन करत असताना नामदेवला सांगितलं, तुमचा देव येतं नाही, भजन नाही करताय. नामदेवाला खूप वाईट वाटलं, दुःख वाटलं नामदेवाला. नामदेवा मंदिराच्या पाठीमागे गेले. काय करू देव आता, मला भजन करायचंय, पण तुझं तोंड माझ्याकडे नाही. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा. साधू संतांची ख्याती लक्षात ठेवा. तोपर्यंत त्यांनी धीर धरला, लक्षात ठेवा. पहाटेचा उठून भगवान पर्वत जनाबाईच्या जात्यावर ते दळाय जात होता. काय तप असेल जनाबाईचं. एक दाशी तिथं दळाय गेला. दळत असताना दळत असताना त्याला वेळेचं भान राहिलं नाही देवाला. काकड्याचा वेळ झाला, देवाला भान राहिलं नाही. देव पटकन उठला, जनाबाईची गोधडी खांद्यावर टाकली आणि गोधडी खांद्यावर टाकून भगवान परमात्मा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बसला. विटेवरती उभा राहिला. पहाटेचे पूजा आलेले बघतायत तर गोधडी खांद्यावरती पितांबर कुठे गेला. पंढरपूर शहर लहान होते त्यावेळेस. चौकशी आयोग नेमला आणि चौकशी आयोग नेमून जनाबाईच्या घरामध्ये ती पितांबर सापडला. लोकांनी सांगितलं जनाबाईंनी हे केलेलं आहे. मग जनाबाईला फासावर चढवायची, जनाबाईला सुळावर द्यायची. सुळावर द्यायचा निर्णय झाला आणि जनाबाईला आणलं. सुळावरती आणलं, पुढं उभं केलं जनाबाईला. जनाबाईला विचारलं की तू पितांबर चोर. नामदेवा हाती उभी गेली. तिला सांगितलं तू चोरलीस. यांना मी चोरी नाही केली. देव माझ्या घरी आला. अगं कसे
शक्य आहे? योगियाच्या ध्यानी ध्यातानं तुळसी, योग्याच्या ध्यानात येत नाही, तो तुझ्या घरी आला हे शक्य नाही. तो घरी आला, मला दळू लागला, जाताना त्याची गडबड झाली, माझी गोदरी तो घेऊन गेला आणि पितांबरी चोर तोही मी चोर नाही. लोकांना विश्वास बसला नाही असं शक्य नाही. तुला 16ची निर्मिती केली, 16 सोन्याचं नियोजन पक्क करून टाकलं आणि शेवटची तुला इच्छा विचारली, बोल तुझी काय शेवटची इच्छा आहे? माझी काय नाही म्हणली शेवटची, फक्त त्या संग मला बोलायचं. पुढे उभं केलं त्याला, देवाच्या पुढे उभे केली. भगवान परत एवढं उभी राहिली. तिला सांगितलं, देवा तुला मी बोललो तर आलास, तुला मी बोलवलं नव्हतं तरी तू आलास, तळ म्हणली नाही तर तू दळू लागलास, जाताना तुला पितांबरी विसरून गेलास, माझी गोदरी तुझ्या खांद्यावरती घेतलीस आणि तू निघून गेला. धुंद झाला तुला दरबार. पुण्यवंत पाताळलोकी गेला, पुण्यवंत पाताळलोकी गेला, पुण्यवंत पाताळलोकी गेला, पुण्यवंत पाताळलोकी गेला. हरी दिसतो भाग्य बंद केला, हरी दिसतो भाग्य बंद केला, हरी दिसतो भाग्य बंद केला, हरी दिसतो भाग्य बंद केला. किती मानाचा सोरट्याचा मन वाढविला, सोरट्याचा मन वाढविला, सोरट्याचा मन वाढविला, सोरट्याचा मन वाढविला. किती मानाचा मन केला, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद